क्वेश्चन बघा इथे वर्गमुळात 45 वजा वर्गमुळात 20. आता असा क्वेश्चन कसा सोडवायचा. आता इथे बघा वर्गमुळात ज्या संख्या आहे त्या संख्यांचे असे अवयव घ्या जेणेकरून त्यांच्यामध्ये तुम्हाला एक पूर्ण वर्ग संख्या मिळेल. तर पहा इथे वर्गमुळात 45 ला कसं लिहू शकतो आपण 9 गुणिला 5. तर यामध्ये 9 ही संख्या एक पूर्ण वर्ग संख्या आहे. वर्गमुळात 20 ला कसं लिहिता येईल 4 गुणिला 5. यामध्ये 4 ही एक पूर्ण वर्ग संख्या आहे. तर ज्यावेळेस दोन संख्या गुणाकाराच्या स्वरूपात असतील वर्गमुळामध्ये तर त्यावेळेस त्यांना आपण सेपरेट वर्गमूळ देऊ शकतो आणि गुणाकाराच्या स्वरूपात लिहू शकतो. तर इथे बघा वर्गमुळात 9 गुणेला वर्गमुळात 5 आपण असं राईट करू शकतो. ठीक आहे. नंतर काय वजा वर्गमुळात 4 गुणेला वर्गमुळात 5. ठीक आहे. तर इथे बघा वर्गमुळात 9 म्हणजेच किती 3. 3 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 4 म्हणजेच किती 2. 2 वर्गमुळात 5. तर यामध्ये बघा या दोन्ही टर्म्स कशा आहेत लाईक टर्म्स आहेत का तर त्यांच्या सोबत जे असणारे वर्गमूळ आहे त्यांच्यामध्ये सारख्या संख्या आलेल्या आहेत. त्यामुळे यांची आपण बेरीज आणि वजाबाकी करू शकतो. तर इथे तुम्हाला वजाबाकी करायची 3 वजा 2 किती होणार आहे 1 होणार आहे आणि हे वर्गमुळात 5 त्याच्या सोबत असणार आहे. तर उत्तर किती मिळते तुम्हाला वर्गमुळात 5. उत्तर असेल ऑप्शन नंबर 1.